सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज शेंजोरजना माहुरे या गावामध्ये स्वर्गीय श्री गोविंदरावजी माहुरे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्रिमूर्ती पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोणताही प्रश्न विचारू शकतो, काय झालं म्हणून अशा प्रकारची एक योजना चालते. गाईंचं आपण पालन पोषण करतो, अशा या योजना तुम्ही दिलं ते घेऊन तुमच्या गावामधून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आमचे महाराज येतात त्याचे गहूपराला आणि या ठिकाणी त्याच्याकरताच झालो. तुम्ही एक जरी किलो 5 किलो जरी गहू दिला असेल तर तो त्या यज्ञामध्ये पडलेला आहे. आणि हे खातं फक्त जाता जाता एक व्यवहारिक विषय मी तुम्हाला सांगतो, जो माझा विषय आहे. मी शेती खात्यातून रिटायर झाल्यामुळं हा तुमच्यासमोर हा विषय ठेवतो. मी रोज पेपर पाहतो, रोज एक आत्महत्या असते. म्हणजे पेपर उघडला शेतकऱ्याची आत्महत्या नाही असा दिवसच नाही आहे. का याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला सर्वांना हे विषय की आत्महत्या करणारा जो माणूस आहे तो अविचाराने आत्महत्या करतो. पण माझ्याकडे असाच एक माणूस आला, मी डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना मी असाच एका ठिकाणी भाषणामध्ये बोललो की कोणी आत्महत्या करू नये आणि त्याला जर तसा विचारा तर मला विचारल्याच्या तरी कमी करू नका असं बोलून गेलो. एक शेतग्रस्त माझ्या घरी आला, खूप रडत रडत आला. माझ्या घरच्या चौकीदाराने त्याला माझ्यापर्यंत आणून दिलं. अरे भाऊ काय झालं? म्हणजे साहेब ते काय भाषणामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं तर आत्महत्या करायची असं तर मला विचारल्याशिवाय करू नका. तर मी आलो, त्याचं परिस्थिती जाणून घेतली काय आहे. ठीक आहे, मी तुला 4 प्रश्न विचारतो, 4 प्रश्नाचे उत्तर दे. पहिलं मी त्याला काय, त्याच्याकडे कर्ज होतो, बँकेचा लोन होता आणि त्याचा नोटीस आला होता, इतक्या दिवसाच्या आत पैसे जर नाही भरले आम्ही तुमच्या घराचा आपला शेताचा लिलाव करतो. म्हटलं मला सांग, तू आत्महत्या केल्याने तुझा लोन संपेल का? बँक तुला माफ करेल का? म्हणजे नाही. म्हणजे जर त्या आत्महत्या करून जर होत असेल तर नाही होणार नाही. ठीक आहे, म्हणजे एक उत्तर तुझं पास नाही त्याच्यामध्ये. मी तुला माझ्या 4 प्रश्नाचे पत्र हो दिलं तर मग मी तुला परवानगी देतो. दुसरा प्रश्न, ज्या मुलीने तुझ्याशी लग्न केलं होतं, जी आपले आई वडील सगळं सोडून तुझ्यासोबत आले, त्याचा मी विचार, तुझी पत्नी कशी आहे? तू माझी साहेब इतकी मस्त आहे माझी पत्नी, तर सगळ्याला आम्हाला सांभाळून घेते. मग तिचं काय, तिचा विचार केला का? म्हणजे हाही विचार नाही केला. तुला मुलं किती आहेत? म्हणजे मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे. त्यांचं काय, त्यांचं कोण करेल? नाही म्हणजे हाही विचार नाही. ते 3 प्रश्न झाले. आता मला ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला, ज्या आईने तुला 9 महिने पोटामध्ये वागवलं, प्रसूती वेदना सहन केल्या आणि तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आज ते म्हातारे हात आल्या, त्यांचा लहान माता कोण करेल? साहेब म्हणे आता मला सगळं कळलं, आता तुम्ही मला भिजीत जरी टाकलं तरी मी बघणार. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढं की जेव्हा कोणाला तुमच्या मनामध्ये असा विचार आला दिसते आपल्या गावामध्ये, तर त्याला सांगत बाबा हे आम्हाला कार्यक्रमामध्ये 4 प्रश्न आहे, हे 4 प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग तुला कळतं. जयंती उत्सवामध्ये या आणि तिथे पहा त्याचं उत्तर तिथे टाकायचं. स्वतःचं बियाणं वापरा, म्हणजे बियाणं विकत घ्यावं लागणार नाही. स्वतःचं कीटकनाशक वापरा, ते तुम्हाला घ्यावं लागणार नाही. खतं स्वतःचे वापरा, ते घ्यावं लागणार नाही. मग खर्च कमी होईल. आमच्या जो आम्ही त्या गाईच्या गोमूत्रापासून कीटकनाशक केलं, त्याच्यामुळे आम्ही बाजारातून कीटक आणत नाही विकत. आम्ही इन्स्पेक्टर होतो त्याचा दुकानदाराचा 124 लोक आम्ही केसेस टाकल्या त्याला जाऊन करायला पाहिजे. त्यानंतर आम्ही गाईचे, आमच्याजवळ 500 गाई आहे. इतकं सुंदर शेत होते. आम्ही आमच्या शेतामध्ये एक रासायनिक खत बिलकुल टाकत नाही. बियाणं स्वतःचं, खत स्वतःचं आणि कीटकनाशक स्वतःचं. आता यावर्षी मी अशी एक जात आणली आहे जिला तुम्ही बीटी म्हणता, ज्याचा बोंडळी येते ती बीटी. अशी जात अशी आणली आहे की आपलं बियाणं आपल्याच कमी पडेल. म्हणजे 1800 रुपये किलोचं बियाणं आपल्याला फुकट मिळेल 3 वर्षापर्यंत. झालं. भलेही आपल्याला ते 15-20 क्विंटल उत्पन्न येणार नाही, पण 5 ते 7 क्विंटल उत्पन्न येईल ना. आता गणिताने सांगायचं तुम्हाला, गणित सांगायला लागेल, नुसतं एवढं चालणार नाही. माझ्याकडे म्हणजे देवस्थान, माझ्याकडे नाही, देवस्थानमध्ये 23 मजूर कामावर आहे. गोरक्षणवर 17 मजूर आहे आणि शेतीवर 40 एकर शेती आहे आमच्याकडे. त्या 23 मजुरांना 12 महिने काम आहे, 300 रुपये रोजा प्रमाणे. त्यांना जेवणही आहे, डबे येतो म्हटलं तर डबी आहे त्यांच्याकरता. म्हणजे 23 कुटुंब जडला गेले ना त्याच्यावर. आणि जेव्हा काम पडते निंदाचं वगैरे त्यांच्याच घरच्या बाया आहेत.
मी आज महाराजांच्या लाडूजी महाराजच्या मंदिरावर म्हणून त्याला किती क्षेत्र का म्हणते तर त्या ठिकाणी तुमची व्यवस्था हवी आहे. त्या ठिकाणी मी एकदा सयाजी महाराजांना विचारलं तर मला इथल्या लोकांचा खूप वाईट अनुभव येते. महाराज इथं आले कसे ते महाराज लोक तिथंच जाते म्हणे ज्या गावाला सुधरवायचं आहे तिथे. तर त्या ठिकाणी गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी या 23 कुटुंबाला जगून माझ्या शेतीमधून आमच्या देवस्थानच्या शेतीमधून आम्हाला 9 लाख रुपये वाचले. हे अशा प्रकारे आणि तिथे जी विषमुक्त शेती म्हणजे ज्वारी जी आमच्याकडे आहे ते ज्वारी विषमुक्त ज्वारी, खतं नाही, कीटकनाशक नाही आणि लहान महाराजचा प्रसाद 2 लागले त्याला. 2 एक लागला विषमुक्त आणि दुसरं लागलं लाडूजीचा प्रसाद. माझी ज्वारी 55 रुपये किलोने विकतो मी. तुरीची डाळ 110 रुपये किलोने विकतो. तर हे जे मी तुम्हाला सांगतो हे नुसतं सांगत नाही आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना माझं प्रेमाचं आमंत्रण आहे की या 12 ते 19 याच्यामध्ये देवस्थानमध्ये या, ह्या सगळ्या गोष्टी पहा आणि मी तिथे असतो. मी तुम्हाला समजून सांगतो आणि कृपा करून कोणीही आत्महत्याचा विचार आत्महत्या झाला त्याला हे पाठवून द्या. त्याची राहायची जेवायची सगळी आम्हाला व्यवस्था करतो. हे सगळं म्हणजे बोलायला लागलो. आता महाराजांनी म्हटलं कीर्तन होतं थांबणं आवश्यक आहे, वेळेचं बंधन पाहिजे. तेव्हा मी सांगतो मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल आयोगाचा मी आभारी आहे. आपण सुद्धा माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी मी एवढंच होते, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् मापुर्या. हरि ओम. शांती शांती शांती. धन्यवाद. Hare